महाराष्ट्रात भीषण दुष्काळ असताना पंतप्रधान कात्री घेऊन येतात आणि नुसते नारळ फोडत चाललेले आहेत. योजना कधी होतील माहिती नाहीत, मात्र माझ्या दुष्काळग्रस्त महाराष्ट्र तुम्ही करणार काय म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यांवर टीका केली. आज उद्धव ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर असताना शेतकऱ्यांशी जालना येथे संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान याच कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्यावर चांगलंच तोंडसुख घेतलं. भाजपचे दानवे शेतकऱ्यांसाठी काही करा, रडतायत साले, म्हणणाऱ्याला वेळ येऊ द्या, मग तुम्हाला कसं रडवतात हे बघा म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंवर सडकून टीका केली. दानवेंनी शेतकऱ्यांचा अपमान केलाय म्हणून मी विसरलेलो नाही, म्हणून तुम्हीही विसरू नका आणि त्यांना रडवा असं म्हणत दानवेंवर टीका केली. केंद्र सरकारची फसल योजना ही फसवी योजना आहे, त्याही पुढे जाऊन पीक विमा योजनेमध्ये केलेला घोटाळा हा राफेलपेक्षाही मोठा घोटाळा आहे असंही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येऊन कात्री घेऊन फिरतात आणि विविध योजनांचे उद्घाटन ते करतात, मात्र योजना काय आहे हेच त्यांना माहित नाही असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला. यावेळी व्यासपीठावर अर्जुन खोतकर, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार नीलम गोरे, आमदार रामदास कदम, जालनाचे संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, शिवसेनेचे उपनेते लक्ष्मण वडले, हिमकत उडान यांच्यासह जिल्ह्यातील अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. 21 टीव्ही न्यूज मराठीसाठी गोपाल त्रिवेदी, जालना. आज तुम्हाला माहिती आहे, आज जानेवारीची सुरुवात होते, खरं म्हणजे गेल्या ऑक्टोबर नोव्हेंबर पासूनच दुष्काळाला सुरुवात झालेली आहे. असा दुष्काळ यापूर्वी असं म्हणतात 72 साली आला होता आणि त्याहीपेक्षा भयानक, भीषण आणि त्याची व्याप्ती मोठी आहे असा दुष्काळ महाराष्ट्रामध्ये पडलेला असताना प्रधानमंत्री महाराष्ट्रामध्ये येत आहेत, पंतप्रधान येत आहेत, नुसत्या कात्री घेऊन फिरतात, योजना नारळ फोडत चाललेले आहेत. योजना कधी होतील माहिती नाही, पण माझ्या दुष्काळग्रस्त महाराष्ट्राचं तुम्ही करणार काय? जो घोटाळा झाले ते साईनाथ म्हणतात राफेलपेक्षाही मोठा असेल किंवा राफेल एवढाच मोठा घोटाळा. कुठे जाते ते पैसे, कोणाचे पैसे? हे पैसे सगळे ओरबडत नुसते जाहिराती होत आहे. सौभाग्य योजना, उज्ज्वला योजना, किती जणांना मोफत वीज कनेक्शन मिळालेले आहे, वीज जोडणी किती जणांना मोफत मिळालेली आहे, किती जणांना ते उज्ज्वला गॅस योजनेमध्ये माता भगिनी आल्या असतील त्यांनी सांगा, किंवा तुम्ही सुद्धा सांगा किती जणांना तो अनुदानाचा सिलेंडर मिळालेला आहे. पण सिलेंडर मध्ये परत गॅस बिल भरला का? मधल्या काळामध्ये ज्या बातम्या आल्या होत्या त्या बातम्या ह्याच होत्या. मुंबईच्या बाजूला पालघरमध्ये गॅस सिलेंडर, अनुदानातला गॅस सिलेंडर त्यांचा संपला. 350 रुपयाचे अनुदान मिळणार होतं, त्याचाही पत्ता नाही. पुन्हा वरचे 500 रुपये भरायचे कुठून, तो एक प्रश्न. आणि त्याच्यानंतर सिलेंडर पुन्हा भरायचा झाला तर आपल्या घरातलं त्या सेंटर पर्यंत सिलेंडर न्यायचा, तिथे नेऊन पुन्हा भरून तो परत आणायचा. हा जो काय खर्च आहे तो कोणाला परवडत? मग काय ते योजनेचं करायचं? म्हणून मी जे काही चिडून बोलतोय ते हेच बोलतोय, आज संपूर्ण मराठवाडा दुष्काळाने अप्रोच करतोय, आकांत करतोय. माझा मराठवाड्यातला अन्नदाता हा दुष्काळामध्ये होरपळतोय, लाखो शेतकरी होरपळतोय. आणि मग तुमचेच ते तिथले भाजपाचे दानवे शेतकऱ्याला काही करा, रडतेच चालेल. एवढ्या वेळ हे कसे तुम्हाला रडवतील ते बघा. मी विसरलेलं नाही, तुम्ही सुद्धा विसरता कामा नये. जो माझ्या अन्नदात्याचा अपमान करतो, रडतायच चाले, तुमची सुद्धा वेळ, तुम्ही रडवा त्यांना आणि मग म्हणाले रडतायच चाले. ज्यावेळेला आम्ही तुम्हाला हसवत होतो तेव्हा तुम्ही आम्हाला रडवत होता, आता आम्ही हसतो, तुम्ही रडा. येथे प्रत्येकाची वेळ आहे. पण नुसता घोषणांचा पाऊस पडायचा, घोषणाबाबत घोषणा. खरं मला आज वाटलं होतं की प्रधानमंत्री माझ्या या दुष्काळग्रस्त मराठवाड्याला, महाराष्ट्राला काहीतरी मदत करतील. मागे एकदा आले ते तेव्हा म्हणाले की मी दुष्काळामध्ये महाराष्ट्राच्या पाठी उभा राहील.